भिवंडी तालुका के कांबे गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी नारली पूर्णिमा उत्सव 2024 का आयोजन कोली समाज कांबे द्वारा आज दिनांक 29 अगस्त 2024 को श्री वेताल मंदिर कोलीवाड़ा से श्री राधा कृष्ण मंदिर तक गाजे बाजे के साथ पालकी शोभा यात्रा निकाली गई। इस अवसर पर कांबे कोलीवाड़ा के ग्रामस्थ मंडल भारी संख्या में उपस्थित थे। हो इकडे जाईल थोडा वरती करा इकडे समोर बघा ओके ते बाहेर
ऐसे गोल गोल फिर। ये कैमरा दे दे। नारळी पौर्णिमेचा जो उत्सव आहे हा कोळी समाजाचा फार मोठा उत्सव साजरा केला जातोय। याच्यामध्ये पूर्ण ग्रामस्थ आणि कोळी समाज हा पालखी सोहळा आनंदात नाचत गाचत साजरा केला जातोय। आई एकविरीच्या कृपेने आज हा नारळी पौर्णिमेचा उत्सव आज नारळ समुद्रात सोडून आज कोळी समाज हा मच्छीमारासाठी सुरुवात करतोय। 4था वर्ष आहे। 4था वर्ष असताना यावर्षी सुद्धा फार जोरात पालखी सोहळा साजरा होत आहे आणि याच्यात गावकरी सामील होत आहे आणि सर्व कोळी समाज आनंदात नाचत गाजत हा सोहळा साजरा करतात आणि नारळ समुद्रात सोडतात। आजपासून या पालखी सोहळ्यासाठी पत्रकार बंधू, पाहुणे मंडळी आणि गावकरी मंडळी यांचं कांबे कोळी समाजातर्फे फार फार धन्यवाद मानतो, त्यांचा आभारी आहे। नारळी पौर्णिमेचा उत्सव आम्ही साजरा करतो। आई एकविराच्या कृपेने आमचा उत्सव जोरात होतो। प्रत्येक वेळेला प्रत्येक नागरिक आमच्या पालखीमध्ये सहभागी होतात। गावातले काही लोक आम्हाला स्टॉल म्हणून चहा पाण्याची व्यवस्था करतात आणि संपूर्ण कांबे गाव आमच्या पालखीमध्ये सहभागी होतात। सर्व समाजाचे लोक आमच्या पालखीमध्ये सहभाग होऊन आमची पालखीची शोभा कशी वाढेल ही संपूर्ण गाव पाहत असतो। कारण पालखीचा सोहळा म्हणजे सर्वांना आनंदाचा सोहळा आज हा आपल्याकडे साजरा होत आहे आणि पत्रकार बंधूही इथे आले, त्यांचाही बी आभार मानतो का आमच्यामध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार। हा कोळी समाजाचा उत्सवाचा सण आहे। कोळी समाज खूप ताकदीने आणि जोशाने जसं सण येतोय आपण खूप जोशाने नारळी पौर्णिमेचा सण हा खूप उत्साहाने आनंदाने आणि भर असतो। तसं कोळी समाज हा खूप आमचा गाव खूप मिळून आम्ही सर्व पालखी उत्साह करतोय, सण करतोय। एवढंच पत्रकार बांधवांचं आम्हाला खूप आकर्षण आहे, खूप अनुभव आहे आणि आम्हाला खूप हेल्प आहे।
नंतर नारळी पौर्णिमा या निमित्ताने कोळी बांधव दरवर्षीप्रमाणे उत्साहामध्ये आणि आनंदाने हा नारळ सोन्याचा दर्याला वाहतात आणि दर्या जो खवळलेला असतो तो शांत होतो आणि कोळी बांधवांना आपला व्यवसाय व्यवस्थितपणे करता यावा यासाठी सोन्याचा नारळ वाहतात. आणि दरवर्षीप्रमाणे हा 4था वर्ष आहे. कोळी समाजातून कोळीवाड्यातून हा 4था वर्ष आहे. या 4थ्या वर्षानिमित्त आमचे रमेश दादा असे आपल्यात नाही आहेत. त्यांच्या स्मरणार्थ समीर दादा, सचिन दादा यांनी आणि सागर जाधव यांनी पाण्याची सोय आणि समीर दादा यांनी नाश्त्याची सोय आपल्या कोळी बांधवांसाठी दरवर्षी ते करतील. आणि मी नारळी पौर्णिमेच्या कोळी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो. याही वर्षी आपले नारळी पौर्णिमेचा महोत्सव मोठ्या पुण्याने आमचा कोळी बांधव करत असते. कोळी बांधव दरवर्षी प्रमाणे या वर्षी मोठ्या उत्सवामध्ये पारंपरिक नृत्य करून आज पालखी सोहळा त्यांनी काढलेला आहे. या पालखी सोहळ्याला मोठा कोळी बांधव त्याच्या व्यतिरिक्त समस्त ग्रामस्थ उपस्थित आहे. या नारळी पौर्णिमा उत्सवाचं महत्व असं आहे, जो कोळी समाज मच्छीमार समाज म्हणून गणला जातो. हा मच्छीमार त्यांची जी उपजीविका ही उपजीविका करण्याची तो समुद्रामध्ये जात असतो. पण समुद्रामध्ये जाण्याअगोदर जे आपले दैवत म्हणजे समुद्र सागर महासागराचं दैवत आहे, या दैवताचं पूजन करून ते पुढील धंद्याचा व्यवसाय सुरू करतात. या कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि सर्व ग्रामस्थ आम्ही सर्व सामील या महोत्सवामध्ये आहे. अशीच परंपरा दरवर्षी कोळी बांधव करत राहतील. त्यांच्या पाठी ग्रामस्थ म्हणून आम्ही नेहमीच पाठीराखे म्हणून उभे आहेत. आज पाटील असतील, सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी या कोळी बांधवांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित आहे. तर नारळी पौर्णिमेच्या या कोळी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो.
बाराबरीचा समाज असल्यामुळे कोळी समाज, गवळी समाज, तसेच नागरिक समाज असे भव्य दिव्य लोकसंख्या असलेला हा गाव वसलेला आहे आणि या गावाची परंपरा अखंड चालू ठेवत हे येणारा 14 वर्ष नारळी पौर्णिमा आमचे कोळी बांधव तसेच त्यांच्या बंधू भगिनी अतिशय उत्साहाने साजरा करतात आणि आनंदाला आणि या गावाला कुठेतरी आनंदाचा जल्लोष निर्माण होतो आणि त्यांचा बंधुभाव, त्यांचा प्रेम हा कायम असाच राहावा आणि पारंपरिक सण अखंडपणे टिकावा आणि हा कोळी समाजाचा वारसा हा वर्षानुवर्षे राहावा. तसेच या कार्यक्रमासाठी अगदी लहान थोर ज्येष्ठ आजी मंडळीचे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात किंवा योगदान देतात. अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्व एकत्र येऊन आपल्या गावाची एकता दाखवतात आणि शेकडो लोक याचा आनंद घेतात. कालाबाद प्रमाणे आम्ही या दिवसाची वाट पाहत असतो आणि या क्षणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही